यानंतर महेश चाळके अध्यक्ष नागनाथ गणेश स्तव मंडळ चाळकेवाडी यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. महेश चाळके आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर प्रशांत चाळके व्यवस्थापक सायराज कोऑपरेटिव्ह पतसंस्था नवी मुंबई यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. प्रशांत चाळके अण्णा यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. चाळकेवाडी संघ चला लगेच या न्यू स्टार चाळकेवाडी संघ समोर यायचंय मित्रांनो. आणि सलतेवाडी संघ हरीश दादा आपल्याला शेवटचा कॉल असेल, समोर आपला संघ येऊ द्या. यानंतर हर्षद लोकरे यांचा या ठिकाणी सन्मान केला होता. हर्षद लोकरे व्यासपीठावर यायचा आहे. हरीश सलते उपाध्यक्ष पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. येस आपण जर पाहिलं तर यानंतर सतीश पवार यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. यानंतर कृष्ण चाळके यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. चेक आपण ज्या ज्या खेळाडूंची नावे घेत आहेत विनोद दादा ज्यांची नावे घेत आहेत त्यांनी पटपट स्टेजवर या. हरीश दादा आपण लगेच या. त्याचबरोबर हर्षद दादा आपण देखील या. कृष्णा दादा आपण देखील या. कारण ज्यांची नावं घेतली जातील त्यांचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जाईल. मत्रेवाडी संघ थोडासा पुढे या. आणि सलतेवाडी संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल. अक्षय या साईडला आपला संघ घेऊन यायचा लवकर. या साईडला लवकर समोर संघ घेऊन या. सर्व संघांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला बोलायला वेळ दिला जाईल. हे तुमच्यासाठीच ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. याकडे सर्वांनी लक्ष द्या. चाळकेवाडी संघ स्पर्धा आपलीच आहे. यानंतर पांडुरंग चाळके अण्णा ग्रामस्थ मंडळ चाळकेवाडी खजिनदार यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय अविनाश चाळके संदीप चाळके यांचं या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. ज्ञानदेव चाळके यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. अमोल माटेकर यांचा या ठिकाणी सत्कार केला होता. अमोल माटेकर कृपया व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर दीपक चाळके शेठ यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. दीपक शेठ चाळके यानंतर जितू चाळके शेठ यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. जितू शेठ चाळके कृपया आपणही व्यासपीठावर यायचं आहे. आपला या ठिकाणी मायेचे उपदर्शाल प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जातोय. या ठिकाणी अमोल भिंगारदेवे उपाध्यक्ष यशवंतराव चव्हाण फाउंडेशन यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. अमोल भिंगारदेवे संदीप चंद्रकांत चाळके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या ठिकाणी आस्वाद हॉटेलचे मालक अनिल चाळके यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. अनिल चाळके कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला या ठिकाणी येतोय सन्मान केला जातोय. यानंतर आनंदा अतकिरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. कृपया आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय अविनाश दादा चाळके यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातोय. मनोज निवृत्ती चाळके यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया लवकर यायचं आहे. यानंतर दीपक भाऊ चाळके यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. दीपक भाऊ चाळके यानंतर सन्माननीय अमृत चाळके ज्यांना आत्ताच यशवंतराव चव्हाण युवा मंच समाजसेवक यशवंतराव चव्हाण युवा मंचचा पुरस्कार प्राप्त झाला. ते आमचे
सर्वांचे लाडके अमृत चाळके कृपया आपण व्यासपीठावर यायचं, आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यानंतर प्रेम चाळके यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. प्रेम चाळके, प्रकाश चाळके यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. प्रकाश चाळके, त्याचबरोबर सारस्पूर चाळकेवाडीचे सर्व सन्माननीय राजूदादा चाळके यांचा या ठिकाणी टीमच्या वतीने सत्कार केला जातोय. दादा आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. यस आपण जर पाहिलं तर यानंतर शंकर आप्पा चाळके यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. शंकरप्पा चाळके कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. या ठिकाणी चाळकेवाडी सुपुत्र रील स्टार सुनील चाळके यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. या ठिकाणी दशरथ चाळके यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. दशरथ चाळके कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. अशोक चाळके, किशोर चव्हाण कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय. सारा स्पोर्ट चाळकेवाडी या स्पर्धेदरम्यान राजू चाळके यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या ठिकाणी अतुल चव्हाण यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो. अतुल चव्हाण कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर विघ्नेश शेळके खास करून या ठिकाणी गावावरून आले या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. यस आपण जर पाहिलं तर एक उभरता समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच कुंभार गावातील एक उभरते समालोचक विघ्नेश दादा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. या विघ्नेश, एक उभरते समालोचक आपल्या कुंभारगाव परिसरातील एक उभरते समालोचक. न्यू स्टार चाळकेवाडी संघाचे कर्णधार सौरभ चाळके कृपया आपण व्यासपीठावर यायचे, आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातोय. यस मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. एक उभरता समालोचक आपल्याच भागातील एक उभरता समालोचक, एक गोड आवाज ज्यांचा कालच्या दिवसामध्ये आपण आवाज ऐकला तेच आपल्या कुंभारगाव परिसरातील उभरते समालोचक आहेत. यस हरिदादा सलते या सलतेवाडीचा कॅप्टन. यस आपण जाऊयात आपल्या असोसिएशन पाटण तालुका ईश्वरदादा चाळके कृपया या व्यासपीठावर यायचे, आपल्या या ठिकाणी सत्कार केला जातोय. येस आपण जर पाहिलं तर एक विशेष सत्कार आपण घेतोय, तो म्हणजेच आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे एक वाडी एक संघाचे कुटुंब प्रमुख सन्माननीय विनोद कदम स्वामी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. या स्वामी, आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचा आहे विनोद दादा. यस त्यानंतर आपण जाऊयात कॅमेरामॅन ज्यांच्या माध्यमातून केलं ते श्रेयस दादा यायचं आहे. GTC लाईव्हचे सर्व श्रेयस दादा या. श्रेयस लवकर या. या श्रेयस दादा या. श्रेयस या लवकर. मित्रा या लवकर. यस GTC लाईव्हच्या आपण या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे श्रेयस. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. GTC लाईव्हचं लाईव्ह प्रक्षेपण आवडलं असेल नागनाथ चषक 2025 तर त्याचबरोबर आपण पाहतोय 2 दिवस ज्यांच्या सुमधुर वाणीत DJ ज्यांच्या माध्यमातून आपण DJ ऐकलात ते DJ मॅडी यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला. तो मॅडी या.
या डीजे मॅडी या लवकर. डीजे मॅडीचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होत्या. 2 दिवस सुमधुर संगीत ज्यांच्या माध्यमातून ऐकलात तो डीजे मॅडी, त्याचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. येस, त्याबरोबर त्यानंतर आपण पाहतोय येस सन्माननीय शिवाजीदादा शेळके यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. या शिवाजीदादा शेळके या आपला देखील या ठिकाणी राजूदादांच्या शुभ हस्ते आपण करूयात. शिवाजीदादा शेळके आणि राजूदादांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. नागनाथ नवतरुण मंडळ चाळकेवाडी यांच्याकडून शिवा शेळके व राजूदादा चाळके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. स्पर्धा चांगल्यारीत्या या ठिकाणी तिने आयोजित केली. सुंदर असं नियोजन त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. या साठी नागनाथ गणेशोत्सव मंडळाकडून यांचा सत्कार केला जातोय. येस, संपूर्ण चाळकेवाडीचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मित्रांनो टाळ्या वाजवून जाऊ द्या. आज तुम्ही जर टाळ्या वाजवताल तर उद्या तुमच्यासाठी कोणतरी टाळ्या वाजवेल हे लक्षात ठेवा. टाळ्यांचा कडकडाट थांबला पाहिजे नाही. येस, त्यानंतर आपण जाऊयात एक पाटण तालुक्यातील एक चित्रगुप्त म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजेच गुणलेखक नितीन पवार सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. या नितीन सर आपला देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल. येस, आपण जाऊयात या स्पर्धेतील संपूर्ण चषकाकडे, जिथे बक्षीस पात्र आपण जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो. तुमचा जास्त वेळ घेणार नाही. बक्षीस समारंभाकडे आपण जाऊयात. चला जाऊयात आपण लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीवरती म्हणजेच आपल्या नवी मुंबईमधील या पिंक सिटीमधील या ग्राउंडवर 40+ निवृत्ती मैदानावर हा चषक घडला. आपण पाहिला नादात चषक 2026चं हे पर्व, नवीन वर्षाची नवीन सुरुवात पाहिली. आणि आपल्या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आपण जर पाहिलं तर सर्वात प्रथम स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण 24 संघ लढले भिडले आणि त्यामधून हे 3 संघ विजयी ठरलेत. यस, आज या ठिकाणी जो कोणी खेळाडू येईल त्याला मात्र बोलावं लागेल. जो कोणी खेळाडू येईल बोलावं लागेल, याची दक्षता घ्या. आज भरत सर नाही, आज मी आहे, बोलावं लागणार. चला जाऊयात या स्पर्धेतील सर्वोच्च उत्कृष्ट असा गोलंदाज ज्याने अक्षरशः संपूर्ण फलंदाजांची पिसे काढली. फलंदाजी तर त्यांनी चांगली केली आणि गोलंदाजी त्याहूनही अतिशय चांगली केली. असा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय तो म्हणजेच नाव आहे, गाव आहे चाळकेवाडी. चाळकेवाडीचा ऋषिकेश चाळके ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज. सन्माननीय जितेंद्र चाळके शेठ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ऋषीला आपण या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज हा किताब द्यायचा आहे. यस, ऋषी यायचं आहे. सन्माननीय जितेंद्र चाळके साहेब या आपल्याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात. मित्रांनो जोरदार टाळ्या होत्या ऋषीसाठी. कालच्या अख्ख्या दिवसामध्ये हे नाव ऋषिकेश हे नाव अख्ख्या तालुक्याला माहीत पडलं. आणि ऋषी नक्कीच, ऋषी काय सांगशील मित्रा? काल तू ओरडलायस, तुझा आवाज बसलाय, मात्र आज ही पहिली ट्रॉफी मिळते, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय. पहिल्यांदा बेस्ट बॉलरचा किताब भेटलेला आहे मला. टीमनं चान्स दिला, आज पॉवर प्ले जेवढा टाकाय. टीमचं खूप खूप आभार.
नक्कीच आणि या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ त्याबद्दल काय सांगशील आणि दादांचा पाठिंबा तुम्हाला नेहमी असतो त्यांच्याबद्दल दोन शब्द काय सांगशील? असोसिएशन पण खूप मस्त आहे, टीमचा सपोर्ट आहे, साहेबांचा पण खूप सपोर्ट आहे, त्यामुळं धन्यवाद. तुझ्या भावना मी समजू शकतो कारण पहिली ट्रॉफी आहे, आनंद व्यक्त करायचा आहे जॉईंट हो टीम बरोबर. धन्यवाद. हा होता या स्पर्धेतील नागनाथ चषक 2026 मधील उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सुरेख अशी सूर मारला, डाय मारली, गावठी भाषेत म्हटलं तर सूर मारला आणि कॅच पकडल्या. एक नव्हे ते तब्बल 2 ते 3 कॅच पकडल्या आणि आपल्या संघाला फायनलचं तिकीट मिळवून दिलं आणि फायनलमध्ये थोड्याशा फरकाने हरला. असा उत्कृष्ट फिल्डर ठरतोय योगेश चाळके. याला विनंती करतो, यायचं योगेश. या लगेच या योगेश दादा, लगेच या. डाय मारली होती 38. यस, त्यांचे बंधू आहेत. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या योगेशसाठी. राजेंद्र चाळके साहेब आपल्याला विनंती करतो, राजेंद्र चाळके भाऊ आपल्याला विनंती करतो, या आपल्या शुभ हस्ते आपण देऊयात उत्कृष्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो योगेशसाठी. आज ते अवेलेबल नाही आहेत, मात्र त्यांचे बंधू या ठिकाणी हा अवॉर्ड त्यांच्या वतीने स्वीकारताना पाहायला मिळत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चाळकेवाडी पहिला अटेम्प्ट, पहिलं बक्षीस आणि 2 ट्रॉफ्या आपल्या गावामध्ये आपल्या आयोजनामध्ये येत आहेत. येस, थोडेसे लाजाळू आहेत चाळकेवाडीकर. जाऊयात यानंतर उत्कृष्ट फलंदाज. सुरेख अशी फलंदाजी केली, उत्कृष्ट गोलंदाजी केली. फलंदाजी राईट हँड, गोलंदाजी लेफ्ट हँड. त्याची अशी दमक, पॉवर, चमक. सलतेवाडीचा स्टार अक्षय तेलते ठरतोय या नागनाथ चषक 2026चा उत्कृष्ट फलंदाज. यायचा अक्षय. लगेच टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, आवाज नाही ते. सलतेवाडी संघ आपल्या संघात मिळालंय, जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. सन्माननीय राजेंद्र चाळके साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हे उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण त्यांना द्यायचा अक्षयला. सलतेवाडी संघ एकदा टाळ्यांचा आवाज थांबलाय राव तुमच्याकडून. हरिदादा हे बरोबर नाही. हरिदादा तुम्ही बोलत पण नाही, टाळ्यांचं पण कंजूसी करताय. यस, अक्षय यायचंय. अक्षय, कसं वाटतंय उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार घेतोयस? या अगदी गेला सीझन पाहिलं तर भन्नाट असा तुझा फॉर्म होता, आज कुठेतरी पुन्हा एकदा फॉर्म परत आलाय का? कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू सांगून जात आहेत की थोड्याशा फरकाने तू कुठेतरी हरला नाहीस तर जिंकलायस. काय सांगशील? नक्कीच थोडे आमच्या आता बॅटिंग लाईनअप थोडी कमी पडते, फिल्डिंग पण जरा थोडे कमजोर झाले. नक्की आम्ही कमबॅक करू, नक्की फायनल मारायचं कोशिश करू. नक्कीच. आणि या आयोजनाबद्दल काय सांगशील? नियोजन कसं वाटलं, आयोजन कसं वाटलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4-4 ओव्हरचे सर्व सामने खेळायला भेटले, कसं सांगशील? 4 ओव्हर या पाहिजे, तर 4 ओव्हर खेळल्यानंतरच समजतं की काय बॉलिंग बॅटिंग करता येते. पहिलं तर नियोजन म्हणजे यांचं प्रत्येक वेळी चांगलंच असतं, प्रत्येक वेळी नियोजन मस्त असतं, खेळायला सगळ्यांना मजा येते नियोजन. आणि या तुझ्या संघाला काय संदेश देशील? आज हरलोय जरूर, पुन्हा भले भले गार केले थाटामध्ये, असं सांगशील का? नक्कीच सांगू, पण काय करणार आता, थोडी बॅटिंग फिल्डिंग कमजोर चालले. नक्की आम्ही पण प्रयत्न करू. धन्यवाद. हा होता या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, तो म्हणजेच त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ. मी विनंती करतो, त्रिमूर्ती सलतेवाडी संघ या धावत या. त्रिमूर्ती 11 सलतेवाडी तृतीय क्रमांकाचा मानकरी या, लगेच या. संपूर्ण संघ. हरिदादा या, आपल्याला विनंती करतो, आपण कॅप्टन होता, या लगेच या. त्रिमूर्ती 11 सलतेवाडी ऑल संघ या, संपूर्ण संघ या लगेच. सन्माननीय मारुतीदादा निवडुंगे आणि संजय मोरे साहेब आपल्याला विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाची ट्रॉफी द्यायची आहे. वर या, वर या, वर या. आता 4-5 जण आहे तुम्ही, यावर. येस, चला या. मारुतीदादा निवडुंगे साहेब आपल्याला विनंती करतो आणि संजयजी मोरे साहेब आपल्याला विनंती करतो. अरे पाहुण्यांना मध्ये यायला जागा द्या.
अक्षय सलते ट्रॉफी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. हरीश दादा या, अहो या, ट्रॉफी जिंकली आहे, चेहऱ्यावरची स्माईल सांगून जाते. आज हारलोय, उद्या आज तिसरं, उद्या पहिलं मारू. यस, यानंतर आपण जाऊयात मालिकावीर. कोण असेल मालिकावीर? दोन नावं आहेत, दोन नावं फायनल खेळलेत, दोन्ही पण संघ फायनल खेळलेत. नावं येऊ द्या लगेच, आपल्याला जायचंय, लवकर नावं येऊ द्या. मच्छर चावायचे नसेल तर नाव येऊ द्या. चला, चाळकेवाडी संघ आपलं नाव येऊ द्या. कोण असेल, कोण असेल तुमच्याकडं? काय तुमचं काय मत आहे, कुणाला द्यावं? आणि या मॅच मध्ये, या नागनाथ चषक 2026 मध्ये मालिकावीरचा किताब बॅक टू बॅक दुसरा संडे मिळवणारा खेळाडू ठरतोय संजय म्हात्रे, म्हणजे सर्वांचा लाडक्या बारक्या. चंद्रकांत चाळके साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बारक्याला मालिकावीरचा आपण पुरस्कार आपण द्यायचा आहे. प्राइज देऊ नका, पहिला आपण त्याशी बोलूया. कसं वाटतंय, फायनल जिंकला कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आज बॅक टू बॅक चौथं प्राइज तुम्ही जिंकलंय, तिसरं जिंकलात, दुसरं जिंकलात, बॅक टू बॅक पहिलं जिंकला. आणि आज अतुलबद्दल काय सांगशील, ज्याने तो संघ एक बांधणी केली आणि ज्या ज्या वेळी रनअप येतो, रनरची वेळ येते त्यावेळी त्यावेळेस अतुल आठवतो का? हो नक्कीच. तुमच्या संघाचा बकासूर म्हणून त्याची ओळख आहे. हो. आणि यस, हा आहे मालिकावीरचा किताब जिंकणारा, बॅक टू बॅक दुसरा मालिकावीर घेताना संजय म्हात्रे बारक्या. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. यस, टॉवर फॅन आहे. मागच्या वेळी कूलर जिंकला होता, यावेळी टॉवर फॅन, म्हणजे थंडीमध्ये पण हवा आहे, बारक्याची हवा सर्वत्र आहे. पाटण तालुक्यामध्ये सर्वत्र बारक्याची हवा आहे. चला जाऊयात, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे तो म्हणजेच याच चाळकेवाडीमधील न्यू स्टार चाळकेवाडी संघ. या न्यू स्टार चाळकेवाडी संघ संपूर्ण संघ या. आकाशदादा आणि कंपनी संपूर्ण या. दशरथदादा आणि कंपनी लगेच या. आकाश या, लवकर या, कारण आपल्याला जायचं आहे. 6:15 वाजलेत, नंतर मच्छर येतात. एस विशालदादा चाळके यांच्या माध्यमातून दिल्यात, मात्र काही कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थिती नाहीत, म्हणून सुनील बाबासाहेब चाळके यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघ, एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या न्यू स्टार 11 चाळकेवाडी संघासाठी. येस, मत्रेवाडी संघ, आपली मत्रेवाडी, टाळ्या जाऊ द्या यार. तुमच्यासाठी सगळे संघ टाळ्या वाजवणार आज, कारण का वाजू नये. आज नक्कीच संजय, त्याचबरोबर आपला अतुल खुश असेल, कारण कॅप्टन आहे, का असू नये. नागनाथाच्या नावानं चांगलं, ज्योतिबाच्या नावानं. यस, नागनाथ चषक 2026चा विजयी संघ ठरतोय, थाटामध्ये येतोय, बॅक टू बॅक चौथा प्राइज घेणारा संघ ठरतोय तो म्हणजेच आपली मत्रेवाडी. या संपूर्ण मत्रेवाडी संघ या. आपली मत्रेवाडी, मत्रेवाडी हे नाव नाही तर मत्रेवाडी हा ब्रँड आहे असं दाखवून दिलंय. आणि बॅक टू बॅक चौथं टायटल आपल्या नावावर करताना पाहायला मिळतोय. यस, संपूर्ण ग्रामस्थांना विनंती करतो या, संपूर्ण चाळकेवाडीकरांना विनंती करतो या, संपूर्ण संघ या. हा संघ आहे आपली मत्रेवाडी संघ ठरतोय चॅम्पियन, चॅम्पियन आणि चॅम्पियन. चॅम्पियनचं सॉन्ग लाव ना डीजे, चॅम्पियन लवकर लाव. अरे मित्रांनो, जरा जोश जल्लोष, आवाज येत नाही. आपली मत्रेवाडी संघ चौथा जिंकलाय, 4ची विक्ट्री, 4ची विक्ट्री लगातार, चौथा येऊ द्या, अजून येऊ द्या. यस, लोडिंग, 5वी लोडिंग आहे, 5वी लोडिंग आहे.
येस आणि तुमच्यासाठी एक सॉन्ग देखील डी जे मॅडीच्या माध्यमातून वाजवण्यात येईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी बसायचं आहे. दादा चंद्रकांत दादा 2 मिनटं या ठिकाणी बसायचं आहे. संपूर्ण चाळकेवाडी संघ आपल्याला विनंती करतो, संपूर्ण संघाने या लवकर बसून घ्या. संपूर्ण कमिटीला विनंती करतो आपण या ठिकाणी बसायचं आहे. आपण या ठिकाणी बसा. व्यासपीठावर मान्यवरांना विनंती करतो. ए तुम्ही पण या ना सगळे, ए मागे या, ए तुम्ही बसा ना, बाकीचे तुम्ही मागचे नाही दिसणार ना. ए दादा या ना, बसा ना दादा. येस संपूर्ण सारा इलन चाळकेवाडी संघ आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील या. चला मागे उभे राहा पटकन चाळकेवाडी संघ. आणि आज जर पाहिलं एका फ्रेम मध्ये आपण पाहतोय संपूर्ण संघ ज्यांच्या पडद्यामागील हिरो आणि पडद्याच्या पुढील हिरो ज्यांनी मेहनत घेतली, संपूर्ण हे चषक पाहतोय आपण, ज्यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आलं ते म्हणजेच नागनाथ तरुण मित्र मंडळ आणि सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघ. एकदा जोरदार टाळ्या होऊन त्या संपूर्ण टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता GTC लाईव्हच्या माध्यमातून ज्याने ज्याने मेहनत घेतली तो सर्व चेहरा आज या